आज भाऊ मी चाललो टिनार तुम्हाला माता. हॅलो, जय श्रीराम भावांनो, स्वागत तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, हर हर महादेव आणि नमस्कार, सुप्रभात. कशा तुम्ही? आज भाऊ मी चाललो टिनार. तुम्हाला तर माहिती आहे पुन्हा ते आता टिनार ते पुष्ट आणलं टाक्यासाठी आणि ते आता आपल्याला टाका लागतात. तर चला भाऊ, सगळ्यात पहिल्यांदा चढूवर आणि सगळ्यात पहिलं क्रिकेट खेळायला गेलो म्हणून भाऊ सकाळी जमलं नाही. चला म्हटलं आता करू आपण, आहे की नाही. आपल्या काही टेन्शन नसतो घेत भाऊ आपण, कारण क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट आपल्यासाठी. कोण ग्यार भाऊ आलं भाऊ, मस्त आपण वर आता मस्त बसला. आणि हे पाहून घ्या माझं किती आपल्या टिनावरचं कॅन गिन हे काय काय रे भाऊ, काय दे फेक चढा. तेच ना, इकडचं आणि तिकडचं पहिले. आणि चप्पल दे माझी चप्पल. भाऊ हा घेतला भाऊ झाडू मस्त. आणि पहिले तर सर्वात पहिले साफ करायला लागते, मग तिच्यावर ते टाका लागतात. आणि हे पाहून घ्या भाऊ, भाई कुणी स्लॅब आहे मस्त आपल्या घराच्या तिकूनी हे आहे. आणि इकून अर्ध्या याच्यावर तर हेच आहे 3000 आपल्यासाठी. कारण की गावात कसं असते, अर्ध्या ह्याच्यावर 3 आणि अर्ध्या ह्याच्यावर स्लॅब आहे असं आहे. चला भाऊ, हे तर सर्वात पहिले आता झाडं लागते आपल्याला. त्यात पहिलं असं हे बंद साफ करून घेऊ लाईनिंग मध्ये, की पाणी याच्यातून गेलं पाहिजे आहे की नाही. पावसाळ्यात टेन्शनचं काम नाही झालं पाहिजे. अरे बा घाणार भाऊ. हे पाहून घ्या भावांनो, पुरं साफ करून टाकलं. आता याच्यावर पुष्ट आणून टाकून देऊ. आणि भाऊ आता तर भावा पुरं थंडगार झालं भाऊ, खतरनाक एकदम. जसं तू उन्हात काम केले बेकार होते, पण आपले मायबाप शेतकरी भावा इतक्या उन्हात काम करतात, मग त्यांचं कसं होत असेल. म्हणून त्याच्यासाठी एक लाईक तरी करून जा जर भाऊ. हे पाहा रे भाऊ, हे घेतलं रे भाऊ आता आणून मस्त. आणि आता असं टाकून देऊ त्यात ते. हे पार भाऊ आता एवढं टाकून दिले आणि ते आता पुष्ट सरले रे भाऊ. आता आपली डबल पुष्ट आणले मोठे आणि डबल टाकून देऊ. हे आता अठी राहिलं, सगळ्यात पहिलं अठी अटलो आणि तठी तिकडचं राहिलं जरसं हे इकडे आणि इकडचं. आणि मग इकडचं साफ करा लागेल, याच्यावर टाका लागेल घे. आणि ते तिकडं जायले कोण घ्या याच्यावर टाका लागेल. मग काय चला रे भाऊ, मस्त जाऊ आता घरी. खाली जाऊ, आंघोळ विंघोळ करू मस्त आता. आणि जो आता मस्त दुकानात. चला भाऊ मस्त आता आलो खाली. आता आंघोळ बिंघोळ करतो आणि जो आता मस्त आपण दुकानात, आहे की नाही. चला मग भावांनो, झाला आता मस्त आंघोळ बिंघोळ झाली. आता मी चाललो दुकानात. त्याला भेटूया डायरेक्ट दुपारी जेवण केलं रे आल्यावर. चला तर मग फटाफट तुम्ही लाईक करा, फटाफट सबस्क्राईब करून घ्या. चला डायरेक्ट दुकानात. चला भावांनो, आता आलतो रे घरी. मस्त जेवण घेऊन झालं, आता करतो मस्त आराम. हे पण हे पाहून घ्या बघ काही. माता आम्ही जेवण करू आलो तर गाय आली होती इथं आपल्या घराच्या बाजूले. बाहेर आली होती ते, तर म्हटलं बा काय तसं जाऊ नको देऊ त्याइले, काही ना काही दिलं पाहिजे गाईले. आपल्या हिंदू धर्मात सगळ्यात जास्त गाईले मानतात भाऊ. तर समजा जर आपल्या घरापुढे कोणती पण गाई येऊ की काही येऊ, त्याला थोडासा तरी कुटका देत जाऊ. कारण की गाईले खाऊ घातल्याशिवाय आपल्याला भाऊ जितकं भेटते पुण्य ते कधीच भेटत नाही. कारण की असं म्हणतात, आपल्या हिंदू धर्म म्हणतात की भाऊ गाईच्या पोटात किती म्हणजे किती काय असतात ते करोडो देव असतात म्हणतात. मला एक माहीत नाही म्हणजे, पण असं मानतात बा की गाय माता हे त्यांच्या पोटात 36 कोटी असं देव असतात. तर भाऊ समजा आलं तर काय ना काहीतरी खावायला मारत नव्हतं बघा. ते मुक जनावर आहे आणि ते काय आपलं बिघडत नाही. मला एवढंच म्हणणं आहे की भाऊ समजा तुमच्या जर समजा घरापुढे जर समजा कोणतंही जनावर आहे ते मारत नव्हतं जात. फक्त लागेल तर काही देत नव्हतं जात, पण मारत नव्हतं भाऊ.
चला रे भाऊ, आता आठीतड एकदम खतरनाक वालं हे मॉल जमला. कारण की आता मस्त माणसं सगळे झोपून मस्त मॅच पाहू राहिले आपली. सगळ्यात पहिले IPL मॅच आहे आपली RC वरचे HRH. आणि आज कोण जिंकते पाहा लागेल. आणि आपली मॅच मस्त फायनल सुरू आहे. पुरी मजा चालू आहे आता, कारण की आता गिरेक कोणीच नाही. सगळा माल उचलणं होईल आहे. मस्त आता बसेला मस्त मॅच पाहू राहिलो रे भाऊ. तर चला भेटू न्यू ब्लॉगमध्ये. तर लोक फटाफट सबस्क्राईब फटाफट फॉलो करून घ्या. चला, हर हर महादेव, जय श्रीराम.